वैराग बाजारपेठेत कोयत्याने दहशत माजवणाऱ्या गुंडाची पोलिसांनी काढली धिंड। बार्शी तालुक्यातील वैराग येथे गुरुवारी संध्याकाळी कोयत्याने दहशत माजवणाऱ्या गुंडाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेनंतर वैराग पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत त्या संबंधित तरुणाला पकडून गावभर फिरवत धिंड काढली। या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून परिसरात पुन्हा एकदा कायद्याचा धाक बसल्याची भावना व्यक्त केली आहे। आज पोलिसांनी केलेली धडक कारवाई खरोखरच धाडसी आणि स्वागतार्ह आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे। स्थानिक पोलिसांची कर्तव्य दक्षता दिसून आली आहे। या घटनेनंतर गावात शांती आणि सुरक्षिततेचा माहोल निर्माण झाला आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही गुन्हेगार समाजात दहशत माजवत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। पीआय कुंदनगावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर 364/2025 BNS सेक्शन 324/2 351/2 तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे। या आरोपीवरती यापूर्वी 307चा सुद्धा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे। त्या अनुषंगाने आज स्पॉट व्हिजिट होती। या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही। अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।